ನಮಸ್ಕಾರ ಎಲ್ಲರಿಗೂ. ಇವತ್ತು ನಾನು ಶ್ರೀ ಹನುಮತ್ ಪಂಚರತ್ನ ಸ್ತೋತ್ರವನ್ನು ಅರ್ಥಸಹಿತವಾಗಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಈ ಸ್ತೋತ್ರವನ್ನು ಆದಿಶಂಕರಾಚಾರ್ಯರು ರಚಿಸಿದ್ದಾರೆ. ಸ್ತೋತ್ರವನ್ನು ನೋಡೋಣ, ಹಾಗೆಯೇ ಅದರ ಅರ್ಥವನ್ನು ನೋಡ್ತಾ ಹೋಗೋಣ. ವೀತಾಖಿಲ ವಿಷಯೇಚ್ಛಂ ಜಾತಾನಂದಾಶ್ರುಫುಲಕಮತ್ಯಚ್ಛಂ ಸೀತಾಪತಿದೂತಾದ್ಯಂ ವಾತಾತ್ಮಜಮದ್ಯಭಾವಯೇ ಹೃದಯಂ ತರುಣಾರುಣಮುಖಕಮಲಂ ಕರುಣಾರಸಪೂರಪೂರಿತಾಪಾಂಗಂ ಸಂಜೀವನಮಾಶಾಸೆ ಮಂಜುಳಮಹಿಮಾನಮಂಜನಾ ಭಾಗ್ಯಂ ಶಂಬರವೈರಿಶರಾತಿಗಂ ಅಂಬುಜದಲವಿಪುಲಲೋಚನೋದಾರಂ ಕಂಬುಗಲಮನಿಲದಿಷ್ಟಂ ಬಿಂಬಜ್ವಲಿತೋಷ್ಠಮೇಕಮವಲಂಬೆ ದೂರೀಕೃತಸೀತಾರತಿಃ ಪ್ರಕಟೀಕೃತರಾಮವೈಭವಸ್ಫೂರ್ತಿಃ दारितदशमुखकीर्तिः पुरतो मम भातु हनुमतो मूर्तिः वानरनिकराध्यक्षं दानवकुलकुमुदरविकरसदृक्षम् दीनजनावनदीक्षं पवनतपः पाकपुञ्जमद्राक्षम् एतत् पवनसुतस्य स्तोत्रं यः पठति पञ्चरत्नाख्यम् चिरमिह निखिलान् भोगान् भुङ्क्त्वा ಶ್ರೀರಾಮಭಕ್ತಿಭಾಗ್ಭವತಿ. ಶ್ರೀ ಆದಿಶಂಕರಾಚಾರ್ಯರಿಂದ ರಚಿತವಾದಂತಹ ಹನುಮತ್ ಪಂಚರತ್ನ ಸ್ತೋತ್ರದ ಅರ್ಥವನ್ನು ಹಿಂದಿ ಹಾಗೂ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ನೋಡ್ತಾ ಹೋಗೋಣ. वीताखिल विषयेच्छं जातानन्दाश्रुपुलकमत्यच्छं सीतापतिदूताद्यं वातात्मजमद्यभावये हृदयं. ಸಮಸ್ತ ವಿಷಯ ಸುಖಗಳ ಬಯಕೆಯನ್ನು ತ್ಯಜಿಸಿರುವ, ಆನಂದ ಬಾಷ್ಪದಿಂದ ಪುಳಕಿತನಾಗಿರುವ, ಪರಿಶುದ್ಧನಾಗಿರುವ ಸೀತಾಪತಿ ಅಂದರೆ ಶ್ರೀರಾಮನ ದೂತನೂ ಹೃದಯನೂ ಆದ ವಾಯುಪುತ್ರನನ್ನು ಇಂದು ಧ್ಯಾನಿಸುತ್ತೇನೆ. जिनके हृदय से समस्त विषयों की इच्छा दूर हो गई है, श्री राम के प्रेम में विभोर हो जाने के कारण, जिनके नेत्रों में आनंद के आंसू और शरीर में रोमांच हो रहे हैं, जो अत्यंत निर्मल हैं, सीतापति श्री रामचंद्र जी के प्रधान दूत हैं, मेरे हृदय को प्रिय लगने वाले उन पवन कुमार हनुमान जी का मैं ध्यान करता हूँ. तरुणारुणमुखकमलं करुणारसपूरपूरितापाङ्गं संजीवनमाशासे
ಮಂಜುಲ ಮಹಿಮಾನ ಮಂಜನಾ ಭಾಗ್ಯಂ. ತಾರುಣ್ಯದಲ್ಲಿರುವ ಅರುಣನ ಕಾಂತಿಯಂತೆ ಕಂಗೊಳಿಸುವ ಮುಖ ಕಮಲವಿರುವ, ಕರುಣಾರಸದ ಪ್ರವಾಹದಿಂದ ತುಂಬಿರುವ ಕಡೆಗಣ್ಣುಳ್ಳ, ಜೀವದಾತನಾದ ಮಂಜುಳವಾದ ಮಹಿಮೆಯುಳ್ಳ ಅಂಜನಾದೇವಿಯ ಭಾಗ್ಯ ನೆನೆಸಿದವನನ್ನ ಸ್ತುತಿಸುತ್ತೇನೆ. बाल रवि के समान जिनका मुख कमल लाल है, करुणा रस के समूह से जिनके लोचन कोर भरे हुए हैं, जिनकी महिमा मनोहारिणी है, जो अंजना के सौभाग्य हैं, जीवन दान देने वाले उन हनुमान जी से मुझे बड़ी आशा है. शंबर वैरिशरातिगम अंबुजदल विपुललोचनोदारम कंबुकलमनिलदिष्टं बिंबज्वलितोष्ठमेकमवलंबे. ಶಂಬರಾರಿ ಮನ್ಮಥನ ಬಾಣದಂತೆ ಅತಿ ವೇಗದ ಗಮನವುಳ್ಳ, ಕಮಲದಳದಂತೆ ವಿಶಾಲವಾದ ಕಣ್ಣುಳ್ಳ, ಉದಾರನಾದ ಶಂಖದಂತಹ ಕೊರಳಿರುವ, ವಾಯುವಿನ ಭಾಗ್ಯವೆನಿಸಿದ, ತೊಂಡೆಹಣ್ಣಿನಂತೆ ಕಾಂತಿಯುತವಾದ ತುಟಿಗಳುಳ್ಳವನೊಬ್ಬನನ್ನೇ ಆಶ್ರಯಿಸುತ್ತೇನೆ. जो कामदेव के बाणों को जीत चुके हैं, जिनके कमल पत्र के समान विशाल एवं उदार लोचन है, जिनका शंख के समान कंठ और बिंब फल के समान अरुण ओष्ठ है, जो पवन के सौभाग्य हैं, एकमात्र उन हनुमान जी की ही मैं शरण लेता हूँ. दूरीकृत सीतार्तिः प्रकटीकृत राम वैभव स्फूर्तिः दारित दशमुख कीर्तिः पुरतो मम भातु हनुमतो मूर्तिः. ಸೀತೆಯ ದುಃಖಗಳನ್ನೆಲ್ಲ ದೂರ ಮಾಡಿದ, ರಾಮನ ವೈಭವದ ಸ್ಫೂರ್ತಿಯನ್ನು ಪ್ರಕಟಪಡಿಸಿದಂತಹ, ದಶಮುಖ ಅಂದರೆ ರಾವಣನ ಕೀರ್ತಿಯನ್ನು ನಾಶ ಮಾಡಿದ ಹನುಮಾನ್ ಮೂರ್ತಿಯು ನನ್ನೆದುರು ಕಂಗೊಳಿಸಲಿ. जिन्होंने सीता जी का कष्ट दूर किया है और श्री रामचंद्र जी के ऐश्वर्य की स्फूर्ति को प्रकट किया है, दशवदन रावण की कीर्तियों को मिटाने वाली वो हनुमान जी की मूर्ति मेरे सामने प्रकट हो. वानर निकराध्यक्षम दानव कुल कुमुदर विकर सदृक्षम दीन जनावन दीक्षम पवन तपः पाकपुंजमद्राक्षम. ವಾನರ ಸೈನ್ಯಕ್ಕೆ ಅಧ್ಯಕ್ಷನಾಗಿರುವ ದಾನವ ಕುಲರೂಪಿ ನೈದಿಲೆಯನ್ನು ಸೂರ್ಯನ ಕಿರಣದಂತೆ ನಾಶಗೈದ, ದೀನ ಜನರ ರಕ್ಷಣೆಯಲ್ಲಿ ದೀಕ್ಷೆಯ ಪಡೆದಿಹ ವಾಯುದೇವನ ತಪಸ್ಸಿನ ಫಲ ಸಮೂಹವಾಗಿರುವವನನ್ನ ನಾನು ನೋಡಿದೆನು. जो वानर सेना के अध्यक्ष हैं, दानव कुलरूपी कुमुदों के लिए सूर्य की किरणों के समान है, जिन्होंने दीन जनों की रक्षा की दीक्षा ले रखी है, पवन देव की तपस्या के परिणाम पुंज उन हनुमान जी का मैंने दर्शन किया. ये तत्पवन सुतस्य स्तोत्रम यः पठति पंचरत्नाख्यम चिरमिह निखिलान् भोगान् भुङ्क्त्वा श्रीराम भक्ति
भक्तिभाग् भवति। ಪವನಸುತನ ಪಂಚರತ್ನವೆಂಬ ಹೆಸರಿನ ಈ ಸ್ತೋತ್ರವನ್ನು ಯಾವನು ಪಠಿಸುತ್ತಾನೆಯೋ ಅವನು ಇಹಲೋಕದಲ್ಲಿ ಸದಾ ಸರ್ವಭೋಗಗಳನ್ನು ಅನುಭವಿಸಿ ಶ್ರೀರಾಮನ ಭಕ್ತಿಗೆ ಪಾತ್ರನಾಗುತ್ತಾನೆ। पवन कुमार श्री हनुमान जी के इस पंचरत्न नामक स्तोत्र का जो पाठ करता है वो इस लोक में चिरकाल तक समस्त भोगों को भोगकर श्री राम भक्ति का भागी होता है। ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಶ್ರೀ ಆದಿಶಂಕರಾಚಾರ್ಯರಿಂದ ರಚಿತವಾದಂತಹ ಶ್ರೀ ಹನುಮತ್ ಪಂಚರತ್ನ ಸ್ತೋತ್ರ ಇಲ್ಲಿಗೆ ಸಮಾಪ್ತಿಯಾಯಿತು। ಧನ್ಯವಾದಗಳು। ಲೋಕಾಃ ಸಮಸ್ತಾಃ ಸುಖಿನೋ ಭವಂತು।